हॅलो नमस्कार। झटपट होणारी दुधाची कुल्फी कशी करायची पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा। मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगणार आहे। दुधाची कुल्फी कोणाला आवडते? आज मी तुम्हाला दुधाची कुल्फी करून दाखवत आहे। आवडते का तुम्हाला दुधाची कुल्फी? चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 2 कप दूध उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची। थोडंसं दूध आटलं की त्यामध्ये आपल्याला पावडर टाकायची आहे, मिल्क पावडर टाकायची, म्हणजे कुल्फीला टेस्ट अतिशय सुंदर येते। आणि नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही। नंतर आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे, 2 चम्मच साखर टाकायची आहे आणि पूर्ण दुधाला आपल्याला उकळी आल्यानंतरच टाकायची आहे। आणि बाजूचं जे राहते ना, दूध लागलं राहते, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ड्रायफ्रूटमध्ये इथे मी थोडेसे बदाम आणि काजू याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, परंतु त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट असलं तर ही कुल्फी खायला छान लागते। आणि आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरच काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला। आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि कुल्फीचे कोन काढायचे आणि त्यामध्ये आपल्याला भरून टाकायचं आहे। आता इथे 3च कुल्फ्या झालेल्या आहे, कारण मी दूध काही जास्त घेतलं नव्हतं। आणि इथे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। ॲल्युमिनियमच्या कागदाने आपल्याला, किंवा तुमच्याकडे समजा पॉलिथिन असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने मी तिन्ही याला लावून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने त्यामध्ये स्टिक टाकायची आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। कमीत कमी 8 ते 10 तास तरी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा, पण मी इथे नाही का रात्रभर ठेवणार आहे आणि मला ही कुल्फी सकाळी खायची आहे। तर तोपर्यंत टाईमपास म्हणून आमच्याकडे मिनी येतेच, म्हणून मिनीचा थोडासा लाड केला। आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय केलं, मग बघितलं तर पूर्ण छान आपली कुल्फी तयार झालेली होती। बघा, अशा पद्धतीने आपली कुल्फी तयार झालेली आहे। आणि दोन्ही हाताला लगडून आपल्याला ही कुल्फी काढून घ्यायची आहे। हलक्या हाताने ही कुल्फी निघते आणि नंतर ट्रेमध्ये आपल्याला ठेवायची आहे। आता तुम्ही लगेच खाऊ शकता। दुसरी कुल्फीसुद्धा मी त्याच पद्धतीने तुम्हाला काढून दाखवणार आहे। बघा, इझी निघते, मार्केटपेक्षाही भारी ही कुल्फी होते। मार्केटमध्ये आपण नेहमीच कुल्फी खातो, परंतु आपल्याकडे दूध वगैरे शिल्लक राहतेच, तर आपण अशा वेळेला तुम्ही घरीसुद्धा ही कुल्फी सहज करू शकता। वरून थोडेसे ड्रायफ्रूटने मी डेकोरेशन केलेलं आहे। बघा किती सुंदर आणि छान अशी कुल्फी झालेली आहे। नक्की तुम्ही ही कुल्फी करून बघा एक वेळा तरी। वाह, अतिशय सुंदर आणि छान झालेली आहे। असं वाटतच नाही की आपण ही कुल्फी घरी केलेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।